संपूर्ण शहरात फ्यूज केबलपट्टी खराब तसेच तार खाली असल्याने ते उन्हाळा लागण्यापूर्वीच दुरुस्ती करण्याबाबत समाजवादी पार्टी धुळेतर्फे माननीय कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी धुळे शहर यांना निवेदन देण्यात आलं। प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की संपूर्ण शहरातील केबलपट्टी व फ्यूज जेथे जेथे खराब आहे तसेच तेथील केबल भरपूर दिवसापासून खाली लोंबकळलेली आहे, तसेच तिची दुरुस्ती करून वारंवार ती केबल तुटून जाते। म्हणून तरी या भागात केबल व नवीन पोल आझादनगर 12 से 13 गल्ली, हाजी नगर, स्लाइटर हाऊसच्या मागे, गप्पूर नगर, कबीरगंज मस्जिदच्या मागे, फिरदोस नगर, एकता हॉस्पिटल, अन्सार नगर, मिल्लत नगर, अहिल्या हदीस मस्जिदच्या मागे, वडजाई विभाग येथे संपूर्ण ठिकाणी केबल 120 नवीन टाकण्यात यावी। तसेच शहरात विविध भागात दुरुस्ती करून वारंवार तेथील केबल तुटून खाली पडते, तरी त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा। त्यामुळे भरपूर भागात 6 ते 8 तास लाईट जाते, तरी उन्हाळा लागण्यापूर्वी ती दुरुस्त काम लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरून तेथील नागरिकांना उन्हाळ्यात त्याचा त्रास होणार नाही। तसेच लालबाग, मौलवीगंज, तुराब डॉक्टर ते वसीम सरदार यांच्या घरापर्यंत, तालीपाली यांच्या घरापासून मोबीमभाई आंबेडकर नगराच्या भागात, तसेच 7 ते 8 गल्लीमध्ये येथील भागात केबल व नवीन पोल टाकणे तसेच लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास समाजवादी पार्टीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घेण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर अकील अन्सारी, गुड्डूभाई काकर, रफिक शाह, इरफान मनियार, इनाम सिद्दीकी, नाविद अख्तर, मोहसिन शेख, मस्ताराम कुरेशी, अजीज अन्सारी, डॉक्टर इम्रान सर, मोबिन अहमद, एडवोकेट इम्रान सर, मुर्तुजा अंसारी, शकील हवाईजहाद, रशीद शाह आदींची नावे आहेत। बहुत दिनों से धुलिया शहर के अंदर बार बार लाइट चले जाती है, फ्यूज खराब है, पट्टी खराब है, केबल बार बार चल जाती है। 70 की केबल डाली हुई है। पूरे शहर के अंदर अगर एक फ्यूज जाता है तो नागरिक अगर फोन लगाते हैं तो 5-6 घंटे 7 घंटे के बाद में फ्यूज बनाने वाले कर्मचारी आते हैं। तार लटके हुए अनेक लोगों की जान को धोखा है। दुरुस्ती के काम अगर जल्द से जल्द नहीं हुए तो समाजवादी पार्टी जो है MSCB ऑफिस के ऊपर तीव्र आंदोलन करेंगे।